क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अभोणा दह्याने फाट्याजवळ डोंगराला भीषण आग। वन विभागाचे पथक घटनास्थळी तात्काळ दाखल। स्थानिकांच्या मदतीने अखेर आग विझवण्यात यश। कळवण तालुक्यातील डोंगराळ भागात लागणाऱ्या आगींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे पर्यावरणास मोठा धोका निर्माण होत आहे। वन विभागाकडून गावागावात जनजागृती करून काही अज्ञात व्यक्तींमार्फत जाणीवपूर्वक आग लावली जात असल्याचे समोर येत आहे। दरम्यान दिनांक 27 मार्च रोजी रात्री सुमारे 9 वाजेच्या सुमारास अभोणा कळवण मार्गावरील दह्याने फाटा परिसरातील डोंगराला अचानक भीषण आग लागली। आगीची तीव्रता मोठी असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच किशोर पाटील, संजय निकम यांच्यासह स्थानिक नागरिक ईश्वर गोधडे, अजय बागुल, देवेंद्र बागुल, सुमित बागुल, संजय गोधडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले। याबाबत स्थानिकांनी महाराष्ट्र क्रांती न्यूजला माहिती दिली असता माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या गायकवाड मॅडम यांनी तात्काळ प्रतिसाद देत वनरक्षक सुनीता कोल्हे व त्यांच्या पथकाला घटनास्थळी रवाना होण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार पथक तातडीने दाखल झाले। वनरक्षक सुनीता कोल्हे, बाली मंजूरकर आणि देवीदास पालवी यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अथक प्रयत्न करत अखेर ही आग आटोक्यात आणली। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, अभोणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।